नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, जगभरात प्रथमच असं झालं असेल की सगळे देश हे एखाद्या आजारासाठी लढतात आणि तोच आजार आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं नाव आहे कोरोना। खरं म्हटलं तर हा आजार जसा आला तसा प्रत्येक देशात ह्या काही विशिष्ट पद्धतीने जगभर हे चालत होतं। लॉक अनलॉक या प्रक्रियेतून जात असताना आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे की हा आजार कसा होतो, यातून कसं बाहेर पडायची लक्षणं काय, अनेक गोष्टी अनेक महिन्यांपासून वर्षांपासून आपण शिकत असताना एक नवीन अशी संज्ञा आपल्या समोर आली आणि ती म्हणजे कोरोनाची दुसरी लाट। प्रेक्षको, जनजागृती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि याद्वारेच आपण अनेक आजार टाळू शकतो, अनेक संभाव्य भीती जी आपल्या मनातली आहे ती दूर करू शकतो। आणि यासाठीच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे, कोरोनाची दुसरी लाट आणि काळजी। ही कोरोनाची दुसरी लाट म्हणजे काय आहे, त्याची कासाठी विशेष म्हणजे आज आपल्यासाठी लोकप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेले आहेत, डॉक्टर पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांना आपण ओळखतातच, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आपल्यासाठी प्रसिद्ध आहेतच। खरंच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाचे डॉक्टर संचालक आहेत। विशेष म्हणजे 2008 साली त्यांना भारत सरकारच्या अशा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत। प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेतच, पण गरजू ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांसाठी डॉक्टर आपली सेवा पुरवित असतात आणि त्यासाठीच डॉक्टरांचं एक विशेष काम आहे। म्हणूनच त्यांना कोविड-19च्या टास्क फोर्समध्ये असे विशेष काम दिलेले आहे। टास्क फोर्स आयुष्य डॉक्टर अध्यक्ष आहेत, तसेच कोविडचे डॉक्टर नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत सुद्धा आहेत। प्रेक्षको, डॉक्टरांचं काम आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण विशेष म्हणजे समाजाचा अभ्यास आणि समाजाचं आरोग्य कुठे जायचंय या दृष्टीने खास आपण त्यांना आज बोलवलेलं आहे। कोरोनाची दुसरी लाट या विषयावर डॉक्टर मार्गदर्शन करतील। तुमचे प्रश्नही आम्हाला अपेक्षित आहेत, ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। इथे संपर्क साधून आपण आपला प्रश्न विचारा। प्रश्न विचारताना कृपया एक काळजी घ्या की आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येईल। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम डॉक्टर, की आता हा जो विषय आहे या विषयाविषयी तुमच्याकडून माहिती हवीच आहे आपल्याला, पण एक इतिहास बघता साथीचे रोग एखाद्या विशिष्ट पद्धतीने येतात आणि जातात, त्यांची जी इतिहास जो आहे तो सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगणार आहात? नाही, आपण म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीपासून हे साथीचे रोग आपल्याकडे येतात आणि साथीचे रोग येतात त्याच्यामुळेच आपण व्हॅक्सिन हे अतिशय सर्व साथीचे, जसे की आपल्याकडे देवीची साथ आहे किंवा पोलिओची साथ आहे, तर या सगळ्या साथीवर आपण त्याला आपण लहान बाळाला आपण सगळ्या प्रकारच्या तापी येऊ नये याच्यासाठी आपण त्याला व्हॅक्सिन देत असतो। तर हे साथी येत राहिल्यानंतर जशी आपली प्रगती झाली तर त्या प्रगतीप्रमाणे आपण त्याच्यावर व्हॅक्सिनची निर्मिती करून या साथीला आपण तोंड देत आहोत। तर ह्या साथीत असताना आपण पाहिलं की प्लेगची साथ आपण ऐकतो की प्लेग त्यावेळेस व्हायचे आणि होत असताना ते म्हणजे लोकांना गावाच्या बाहेर पडावं लागायचं, म्हणजे घर सोडावं लागायचं। आणि आपण प्लेगचा ना आताचं कंपॅरिझन केलं तर त्यावेळेस घर सोडून जावं लागायचं, आता घरात राहावं लागतंय। हा दोन्ही मधला फरक आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की आताच्या काळामध्ये मागच्या म्हणजे 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू नावाची साथ आली होती आणि ही 1918 मध्ये ही साथ आली होती आणि ही मोठी साथ सगळ्या जगामध्ये ही साथ आली होती। आणि या साथीमध्ये आपण आताच्या साथीचा त्याच्याशी आपण जर विचार केला तर त्यावेळेस अशा तीन वेळा भेव आल्या होत्या, पहिली भेव, दुसरी भेव आणि तिसरी भेव। आणि यावेळेस जेव्हा स्पॅनिश फ्लू मध्ये दुसरी भेव जी होती ही तीव्र स्वरूपाची आली होती, त्यावेळेस भारताची लोकसंख्या ही 33 कोटी एवढी लोकसंख्या होती आणि त्या 33 कोटी पैकी जवळपास 1 कोटी लोकांचा मृत्यू या लाटेमध्ये झाला होता। तर अशा प्रकारचे ह्या ज्या काही आपण म्हणूया की असे लाटी येत असतात, असे जे संसर्गजन्य आजार पसरत असतात, त्याला आपण एपिडेमिक एपिडेमिक म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की एखाद्याच देशापुरतीच असेल तर आपण त्याला एपिडेमिक म्हणतो आणि ती जास्त देशामध्ये असेल तर आपण त्याला पॅन्डेमिक म्हणतो। अशा प्रकारची ही 213 देशामध्ये झालेली पॅन्डेमिक अशी ही कोविड-19ची लाट आपल्या सध्या जगामध्ये थैमान घातलेला आहे।
बरोबर आहे डॉक्टर. जसं तुम्ही आत्ताच छान असा मला इतिहास सांगितला की खरंच इतिहासातून शिकावं लागतं आणि त्यातलाच एक स्पॅनिश फ्लू हे एक उदाहरण आहे. डॉक्टर, आता पुढे जात असताना आता सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोरोनाची दुसरी लाट म्हणजे नक्की काय आहे? नाही, आता आपण पाहतो आहे की ह्याची जी चर्चा होते बाहेर की करोनाची दुसरी लाट म्हणजे काय, आणि प्रत्येक जणच त्या लाटेबद्दल हे आहे की त्याच्या मनात भीती पण आहे. अगदी बरोबर. आता भीती घालत असताना पहिली लाट संपली का, मग ही कशी संपली असं गणित धरायचं. तर यामध्ये कसं आहे की आपण पाहिलं की आपल्याकडे 9 मार्चला आपल्याकडे पहिला पेशंट पुण्यामध्ये भेटला आणि त्यानंतर 31 डिसेंबरला पहिला पेशंट चीनमध्ये भेटला होता. आणि आता आपण पुन्हा डिसेंबर महिन्यामध्ये आलो आहेत, म्हणजे या आजाराला येऊन आता 11 महिने आज पूर्ण झाले आहेत. म्हणजे आता थोडे दिवसात वर्ष पूर्ण होईल. आपल्याकडे त्याला जवळपास 10 महिने म्हणजे पूर्ण झाले आहेत. तर आता आजचा आपण कसं धरायचं त्याला, तर आपण असं धरूया की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे संख्या आहे ज्यांना हा आजार झाला याची संख्या वाढून भारतामध्ये 12 लाखावर आली, म्हणजे कमी झाली आहे. आणि आपण त्याच्या मागचे महिने घेतले तर ते खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि म्हणून जेव्हा 23-25 सप्टेंबरच्या दरम्यान जी संख्या होती ही खूप होती. ही संख्या खाली घसरणं म्हणजे ही साथ कमी होणं असं आहे, साथ संपणं असं नाही. तर ही साथ जी आहे ही साथ कमी झाली आहे. आणि म्हणून आता आपण जर ॲव्हरेज पाहिलं तर आपल्याकडे जवळपास 1,09,00,000 लोकांच्या तपासण्या केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी 18,28,000 लोकांना याची लागण झाली आहे. तर हे होतं 16.75 इतकं टक्के, इतकं प्रमाणात लागण झाली आहे. पण आज आपण पाहिलं तर आज जी रोजची लागण पाहिली तर ही 4% ते 8% आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे सध्या लागण कमी होते आहे. आणि म्हणून ही साथ ओसरत असताना दिसत आहे. पण तरी डॉक्टर पहिली लाट संपली नाही, ओसरली आहे. बघा, आपण असं निश्चित म्हणूया की ओसरत आहे, ही पहिली लाट संपलेली नाही. आणि मग आता दुसऱ्या लाटीचं काय, तर दुसऱ्या लाटेसाठी आपला सगळ्यांचा इतिहास बघावा लागेल की आपण बघतो की अमेरिका आहे किंवा इंग्लंड आहे, जर्मनी आहे किंवा इटाली आहे. तर या देशामध्ये दुसरी लाट आता आलेली आहे. आणि दुसरी लाट आलेली असताना ती कधी आली, तर प्रत्येकाच्या ठिकाणी 60 दिवसानंतर, 90 दिवसानंतर, म्हणजे 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी ही लाट आलेली आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये असं म्हटलं जातं की दिल्लीमध्ये दुसरी लाट आलेली आहे. आणि ही दुसरी लाट आलेली आहे. तर मग आता याच्यात दुसरं आहे की ही तीव्र स्वरूपाची आहे का, किंवा कोविड जो हा आहे, व्हायरस आहे, तर त्याच्यामध्ये आपण जनसामान्याला आता म्युटेशन माहिती आहे की त्या काळात माहिती नव्हतं. किंवा त्याची सिक्वेन्सिंग म्हणतो, वेगवेगळे जे RNA आहे, हे एक RNA चा व्हायरस आहे. 2 प्रकारचे असतात, एक DNA व्हायरस आणि एक RNA व्हायरस. तर हा RNA व्हायरस आहे आणि याचे वेगवेगळे सिक्वेन्सिंग, जवळपास 19 प्रकारचे सिक्वेन्सिंग याचे आहेत. तर मग याच्यात आता काही बदल झाला आहे का, नवीन येत असताना ह्याच्यात म्युटेशन होऊन तो अति तीव्र होणार आहे, अति सौम्य होणार आहे का मध्यम राहणार आहे. तर या गोष्टीची चर्चा आता सगळीकडे होताना दिसत आहे. आपण जर दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये आताच्या या दुसऱ्या लाटेमध्ये जे मृत्यूचं प्रमाण आहे हे 33 ते 60 वर्षाच्या मधल्या ज्या लोकांच्या आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून आपण मागच्या लाटेत पाहिलं की ज्यांचं 50 वर्षाच्या वर वय होतं किंवा 60 वर्षाच्या वर वय होतं, अशा लोकांच्या मध्ये मृत्यूचं प्रमाण होतं. पण आता ते कमी होऊन 33 पर्यंत आलेलं दिसत आहे. आणि म्हणून आपण ही दुसरी लाट येत असताना आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यावं लागेल की आपण सर्वच म्हणजे तरुण आहोत म्हणून आपलं लागण होणार नाही असं नाही. कारण व्हायरस हा काय पाहतो, तर व्हायरस अरंध्रता पाहतो. तुम्हाला एकदा त्याला ओला भाग दिसला की त्यात शिरतो, तो त्याचं वय बघत नाही. आणि म्हणून आपली ही जी साथ आहे दुसरी, तर ही साथ आता अशा उंबरवट्यावर आहे की ती आपल्याकडे येणार नाही, या सर्व गोष्टी चर्चा करण्यात नक्कीच योग्य वेळी होईल. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की देशात सुद्धा आणि अगदी देशाबाहेर जगभरात सुद्धा जर्मनी आहे, फ्रान्स आहे, यासारख्या देशांनी लॉकडाऊन पुन्हा केलेत काही काळासाठी आणि तिथे दुसरी लाट आलेली आहे. ही चाहूल लक्षात घेऊनच एक 3 महिन्याच्या फरकानंतर डॉक्टर आपल्याकडे नंतर हा आजार आलेला आहे, सगळा पसरत आहे. आणि एक थोडीशी जनजागृती, आपण जागरूक राहिलं पाहिजे. आपल्याकडे म्हणतात पुढच्याच ठेस मागचा शहाणा, तसं आपण जागरूक राहिलं पाहिजे. डॉक्टर, जसं आता तुम्ही म्हणालात की ही दुसरी लाट आहे, भीती बाळगायची कारण नाही, पण खास कुठल्या वयोगटात, जसं तुम्ही आता म्हणाला आहात की या वयोगटात होतात, तशी ही जी आजार आहेत म्युटेशन झाल्यामुळे याची मागची कारणं काय दिसत आहेत, म्हणजे का वाढलेलं आहे असं?
नाही, हे बघा कसं आहे की म्युटेशन होणं हे आरएनएचा स्वतःचा त्याचा गुणधर्म आहे, स्वाभाविक आहे ते. स्वभाव आहे त्याचा. आणि तो स्वभाव असल्यामुळे त्याचं ते म्युटेशन होणार आहे. त्यामुळे आपण कुठलाही आजार पाहतो की एकेकाळी त्याची जी लक्षणं असतात की समजा त्याची ताप येणं किंवा अशी लक्षणं असतील तर पुढच्या काळामध्ये त्याची लक्षणं बदलत जातात. आपण साधा डेंग्यू पाहिला तर डेंग्यू मध्ये पुढे लक्षणं बदलत घेतले. आपण साधा मलेरिया पाहिला त्याची पण लक्षणं बदलत गेली. म्हणजे ही त्यांची जी नैसर्गिक अशा प्रकारची जी आहे ते बदल होत असतो. तर तसा हा बदल आहे. आणि हा जो बदल काय होणार आहे याच्यावर जे वैज्ञानिक आहे त्याची ते अभ्यास करत आहेत. पण आजचा आपला जर विचार केला तर ही येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आता ही तुम्ही कारणं सांगितली आहेत की तो आजार त्याच्या पद्धतीने त्याची प्रगती साधतोय आणि तिथे आपल्याला आपली इम्युनिटी सुद्धा अगदी वाढवायची आहे. आता डॉक्टर, लक्षणं बघता मागची लक्षणं ही सगळ्यांनाच पाठ झालेली आहेत, लक्षातही आहेत, पण आता ह्या दुसऱ्या लाटेमध्ये असं दिसून येऊ शकतं का की काही लक्षणं वेगळी दिसत आहेत? आता सध्याच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघतो आहे की लक्षणामध्ये एक आहे की थोडीशी वाढ झालेली दिसत आहे. म्हणजे सगळे जी जुनी जे लक्षणं होती की ज्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम व्हायचे किंवा रक्तात जायचा किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स व्हायचे तर ही थोडी वाढताना दिसत आहेत. आणि त्याचबरोबर की आता आणखी याच्यात पुढे काय होईल, म्हणजे आपण पाहिलं फुफ्सामध्ये त्यावेळेस आजार होत होता, आता हृदयात पण होताना दिसतोय, मेंदूमध्ये होताना दिसतोय, किडनीमध्ये होताना दिसतोय, लिव्हरमध्ये काही ठिकाणी होताना दिसतोय. म्हणून बाकीच्या अवयवामध्ये पण हे याचा असर होताना दिसत आहे. कारण हे याचं कारण आहे की याच्यामध्ये जे नैसर्गिक बदल झाले तर त्या बदलामुळे हे होत असावं असं वाटतंय. आणि त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्ष करणं किंवा जेव्हा नवीन आजार आता पुन्हा होईल तर त्याचा आपला पूर्णतः पहिल्या दिवसापासून त्याच्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल. हा डॉक्टर, म्हणजे संसर्ग होण्याचा जो आपण कालावधी आहे तो सुद्धा जास्त जवळ आलेला आहे का? पूर्वी म्हणजे आपण म्हणू शकतो एक 7 दिवस तरी आपण धरू शकतो, पण आता असं आहे का की एखाद्या व्यक्तीला पटकन सुद्धा लागण होऊ शकते? हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड त्याचा नाही. इन्क्युबेशन पिरियड मध्ये आता कसं आहे की आपण मागच्याच वेळेस पाहिलं की काही लोकांना 14 दिवस इन्क्युबेशन पिरियड होता, काही लोकांना तो 7 दिवसावर आला होता, काही लोकांना 3 दिवसावर आला होता. त्यामुळे आपल्या शरीरामधली जी प्रतिकार शक्ती आहे त्या प्रतिकार शक्तीवर हे सर्व अवलंबून आहे. आणि त्यामुळं 14 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आजही बदललेला नाही आहे. तो 14 दिवसाचाच इन्क्युबेशन पिरियड आहे. फक्त आपली प्रतिकार शक्ती जी आहे त्याच्याप्रमाणे तो प्रत्येक माणसाला त्याचं ते लागण होत असते. बरोबर आहे. डॉक्टर, आता झालं असं आहे की कोरोना झाल्यानंतर किंवा साधा ताप जरी आला तरी RT-PCR वगैरे हे केलं जातं बऱ्याच जणांकडून, पण आता ही जेव्हा दुसरी लाट येणार आहे त्यासाठी वेगळ्या काही विशेष चाचण्या कराव्या लागतील का किंवा काय अपेक्षा आहे आपली? आज तरी आपण पाश्चिमात्य देशामध्ये बघतो आहे की ही दुसरी लाट त्यांच्याकडे आल्यानंतर आजही RT-PCR हेच त्याचं गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे RT-PCR ची जी तपासणी त्याच्याबरोबर अँटीजेनच्या आपण आता तपासण्या करत आहोत. अँटीजेनची तपासणी करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की अँटीजेनची तपासणी हे तुम्हाला 15 मिनिटात त्याचा रिझल्ट मिळतो आणि RT-PCR करण्यासाठी तुम्हाला 6 ते 8 तास लागतात. आणि त्यामुळे आता अँटीजेन तपासून त्याच्यामध्ये पेशंटला काही चिन्ह लक्षण असतील तर मग RT-PCR, त्याला RT-PCR करावंच लागतं. ते शेवटी गोल्ड स्टँडर्ड आहे. आणि म्हणून नवीन लाट जरी आली तर कोविड-19 साठीची गोल्ड स्टँडर्ड आतापर्यंत असलेली टेस्ट ती RT-PCR टेस्ट. म्हणजे थोडं जरी काही झालं तरी RT-PCR करणंच हे योग्य ठरणार आहे. याच्यामध्ये आता नवीन रिएजंट, नवीन प्रकारच्या तपासण्या, चाचण्या हे चालू आहे. पण आजचं गोल्ड स्टँडर्ड हे RT-PCR. नक्कीच. आणि हे संशोधन चालूच आहे. पण डॉक्टर, आपण एक फोनही घेऊया. लक्ष्मीकांत जोशी बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार लक्ष्मीकांतजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला एक विचारायचं होतं, जर एकदा कोरोना होऊन गेला तर त्याच्यानंतर परत होऊ शकतो का, म्हणजे किती त्याची शक्यता असते? जोशी साहेब, एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर परत तो होऊ शकतो का? आतापर्यंत आपण ज्या लोकांना अनुभव घेतला आहे त्या अनुभवानुसार एकदा कोरोना होऊन जाऊन अँटीबॉडी आपल्या शरीरात जर तयार झाल्या असतील तर त्या अँटीबॉडी जवळपास 5 महिने राहतात असं आतापर्यंत विज्ञान सांगतं. आणि त्यामुळे जर तेवढ्या काळामध्ये आपला नक्की कोरोना होत नाही, पण एक निश्चित लक्षात ठेवा की कोरोना होत नाही म्हणून मास्क न घालणे, डिस्टन्सिंग न पाळणे, हात न धुणे या गोष्टी आत्ताच करणं योग्य होणार नाही. ते कराव्याच लागतील तुम्हाला. कारण हा जो आजार आहे आपला होऊन गेला
म्हणून आपण इम्युनिटीला आलो असं नाही. याच्यावर संशोधन चालू आहे, पण 4-5 महिन्यापर्यंत आपल्याला करोना सरासरी होत नाही. नक्कीच. आणि हेच आपल्याला सगळ्या जणांना समजून घेण्याची गरज आहे. एकदा झाला म्हणजे पुन्हा होणार नाही असं नाही, एखाद्या कालावधीनंतर तो पुन्हा होऊ शकतो. डॉक्टर, आता हे सगळं रिसर्च चालू आहे, हा स्टडी चालू आहे, नवनवीन औषधं येत आहेत आणि वॅक्सिन्स सुद्धा येत आहे, याच्यावर चर्चा करूयाच आपण. पण डॉक्टर, जसं तुम्ही आत्ता म्हणाला की काही टेस्ट येत आहेत, या टेस्टही आपण केल्या पाहिजे, तशी खबरदारी कुठल्या वर्गाने जास्त बाळगण्याची गरज आहे? कारण आता लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर सगळेच जण बाहेर पडत आहेत. नाही, कसं आहे की आपण गेली 100 वर्षे अशा प्रकारच्या साथीला तोंड दिलेलं नाही आहे. आणि 100 वर्षाची सवय ही आपल्याला एखाद्या वर्षामध्ये मोडणं फार लागणार कठीण आहे. नाहीये. हो. दुसरं कसं आहे की आपण या साथीमध्ये जे लॉकडाऊन केलं, खरं म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं यासाठी मनापासून आभार मानेल की आपलं लॉकडाऊन झाल्यामुळे आता लोकांना त्याचा किती फायदा किती झाला की याचा अभ्यास करता आला आपला. बरोबर. त्यानंतर आपला जो विचार होता की हे याच्यामध्ये कोट्यावधी लोकांना लागण होईल, तर ती आपण अतिशय 18 लाखावर रोखू शकलो. तसंच आपण मृत्यू 47 लाखावर रोखू शकलो, 47,000वर रोखू शकलो. तर मला असं म्हणायचं की ह्या लॉकडाऊनचा फार मोठा फायदा झाला आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे काही निर्णय घेतले हे सर्व वैज्ञानिक घेतले, आणि वैज्ञानिक निर्णय घेतल्यामुळेच आज आपला त्याचा फायदा झाला. पण आता कसं झालं की आपण घरात बसलाय आणि त्यामुळे आपला कंटाळा आलेला आहे की घरात बसायचा. पण तरीही या लॉकडाऊन मध्ये हा जो आजार आहे, हा आजार आपल्या हवेतनं आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून त्याची काळजी घेणं हे गरजेचंच आहे, ती घ्यावीच लागणार आहे. आणि ती घेत असताना आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाला आपलं सांभाळण्याचं काम आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळेच महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयातर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे आपण घोषवाक्य बघतोय. हे समजून घेणं काम आहे. डॉक्टर, काय सांगणार आहात? कारण हे समजणं फार महत्त्वाचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो एक कार्यक्रम घेतला, खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हे अभिनंदनीय पावलं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की आपण आता जे पॉझिटिव्ह लोक येत आहेत त्यांचा जर अभ्यास केला तर कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह येत आहेत. म्हणजे एका कुटुंबामध्ये एक जणाला जर तो आजार झाला तर तो घरामध्ये गेल्यानंतर त्याच्या घरात 5, 10, 11, 20 जितके लोक आहेत त्या सर्वांना हा आजार होतो आहे. आणि म्हणून साहेबांचं म्हणणं कसं आहे की माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी. ही जबाबदारी काय आहे की तुम्हाला स्वतःलाही होऊ नये, कारण कमवती जे आहेत ते घरातून बाहेर जात असतात आणि घरचे घरी राहत असतात, ते होऊ नये. तर मग काय केलं पाहिजे? या माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये प्रत्येक माणसाला, प्रत्येक कुटुंबाला महाराष्ट्रातले तपासले गेलं. तपासत असताना फक्त एवढंच नाही तपासलं तर बाकीचे काही आजार आहेत का तपासलं. आणि त्यात विशेष बाब लक्षात पुढे आली की 23 लाख लोकांना मधुमेह आहे. ही गोष्ट लक्षात आली, बाकीचे आजार लक्षात आले, कॅन्सर लक्षात आले. आणि म्हणून आपली कुटुंबाची काय जबाबदारी आहे की आपण आता पाहतोय हा आजार ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना रक्तदाब आहे, ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना आजार आहेत, आपण त्या सर्व लोकांना या आजाराचं मोठ्या प्रमाणात लागण होते. आणि तसंच मृत्यूचं प्रमाण देखील अशाच आजारांमध्ये जास्त आहे. म्हणून आता आपली जबाबदारी काय? आपल्या घरामधील ज्या लोकांना आजार आहे त्या आजाराला नियंत्रित ठेवणं ही जबाबदारी आहे. मधुमेह नियंत्रित ठेवा म्हणजे रोज चाललं तरी मधुमेह नियंत्रित राहतो, ते केलं पाहिजे. आणि आपण घरातून बाहेर जातो तेव्हा आपण मास्क जी आहे ही काढली नाही पाहिजे. आपल्याकडे कसं झालेलं आहे, आपण चहा पिताना मास्क काढतो, ह्या सवयी 100 वर्षाच्या. जेवण करताना मास्क काढतो. आता याच्या पुढे एक सवय लावा, एकटेच चहा प्या, एकटेच जेवण करा. आणि मैत्री जी आहे तर ती मैत्री मास्क सहित मैत्री करा. मास्क काढून मैत्री करूच नका. आपण एकमेकाचं नाव सांगा आणि मैत्री तशी करा. म्हणून चहा सारख्या गोष्टी बंद केल्याने किंवा एकत्र जेवण बंद केल्याने थांबू शकतं. दुसरं, जेव्हा बाहेर जाल तेव्हा घरी गेल्यानंतर आपले सगळे जे कपडे आहेत हे सगळं आपण धुवून घ्या आणि त्याच्यानंतरच घरामध्ये या, ज्याच्यामुळं बाकीच्या लोकांना इन्फेक्शन होणार नाही. म्हणून आपली कुटुंबातली काय जबाबदारी आहे, जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की ते स्वतः जबाबदारीने हे सर्व काम करतात, तर आपण का करू नये? तर म्हणून आपण ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्ट शासनाने करावं असं न समजता आपल्या कुटुंबाला कुठला आजार झाला तर आज हा आजार कसा आहे, वृद्ध मनुष्य ऍडमिट झाला तर त्याला भेटायला जाऊ शकत नाही, किंवा लहानसं बाळ आहे तर ते लहानसं बाळ आहे ते घरी ठेवून आईला ऍडमिट व्हावं लागतं. तर या सर्व गोष्टी एकाच गोष्टीने थांबू शकतात, ते म्हणजे आपण स्वतःला या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवायचं असेल तर माझे कुटुंब आणि माझी जबाबदारीमध्ये जे आपल्याकडे पत्रक दिलंय त्याच्यात सविस्तर लिहून दिलंय की तुम्ही कसं तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकता. तर
तर तशी तुम्ही जर जबाबदारी घेतली तर तुम्ही सुरक्षित राहता, कुटुंब सुरक्षित राहतं, त्याच्यामुळं राज्य सुरक्षित राहतं आणि त्याच्यामुळे पर्यायाने देश देश सुरक्षित राहतो. सुरक्षित राहतो आणि त्याद्वारेच आपल्याला हा आजार दूर करता येईल. हे आपल्या हातात आहे. प्रत्येक जण यातला हा भागीदार असणार आहे. आपल्या आपल्या कामाने हे आजार हे आपल्याला दूर करायचे आहेत. आपण पुढचा फोन घेऊया. डॉक्टर अरुण बागडे बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार अरुणजी. हॅलो. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा अरुण. माझा प्रश्न होता हे जे रेट ऑफ रिकव्हरी रेट आहे ते वाढण्यामागे मेडिसिन काम करते की इम्युनिटी काम करून राहिली आहे? अच्छा, हा, नक्कीच. बागडे छान साहेब, प्रश्न विचारला. याच्यामध्ये आपण जो म्हटलं आहे धन्यवाद. की आता जो 92.50 आपला रिकव्हरी रेट झाला आहे तो सुरुवातीला 52% होता. तर याच्या पाठीमागचा असं आहे की औषधही त्याच्यात नक्की काम करत आहेत आणि त्याचबरोबर आपली जी इम्युनिटी आहे, म्हणजे आपली जी प्रतिकारशक्ती आहे तेही काम करत आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मधुमेह वगैरे नियंत्रित ठेवला जात नव्हता. जेव्हा चर्चा झाली की या आजारामध्ये मृत्यू होतो तेव्हा सर्वांनीच आपला स्वतःचा आजार नियंत्रित केला, आपली जी प्रतिकारशक्ती आहे ते वाढवण्याचे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर औषधही बऱ्याच प्रमाणात निघाले. त्यामुळे ह्या दोन्हीचा, प्रतिकारशक्ती आणि औषधं, या दोन्हीच्यामुळं हा जो रेट आहे तो वाढलेला आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे आपल्याला समजूनही घ्यायचं आहे की आपण ही इम्युनिटी कशी वाढवू शकतो किंवा हा आजार होऊच नये म्हणून काय खबरदारी बाळगायची यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे आपल्यासोबत आहेत आणि आपण कोरोनाची दुसरी लाट आणि काळजी यावर आपण चर्चा करतोय. डॉक्टर, पुढे नक्कीच आपल्याला जायचं आहे, अनेक गोष्टी आहेत, पण आता ही दुसरी लाट वगैरे येणार आहे. आपण म्हणू शकतो की त्या प्लॅट्यूकडे आपण जाण्याच्या स्थितीमध्ये आहोत, त्या उंबरठ्यावर आहोत. तर आता ही लाट येऊच द्यायची नसेल तर आपण काय केलं पाहिजे? नाही, लाट येत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की लाट कधी येते, की आपल्याला त्याचं जर इन्फेक्शन झालं त्यांनी तरच लाट येणार आहे. बरोबर. आता लाट येत असताना आज आपण पाहतोय की आपल्याकडे संख्या कमी होत चालली आहे. म्हणजे लाट होती पण ती संख्या कमी होत चालली आहे. आता ही संख्या का कमी होत चालली आहे तर त्या RNA मध्ये काही फरक पडलाय का हे आपण पाहतो आहे, किंवा मग आपण जास्त संरक्षण घेतोय का. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यावर खूप चर्चा होते, तुम्ही ऐकत असाल की अँटीबॉडीज. तर आपण अशी चर्चा करतो की आज आपल्याकडे जवळपास 30% ते 60% लोकांना अँटीबॉडीज झाल्या आहेत. तर ह्या अँटीबॉडीज आल्यानंतर हर्ड इम्युनिटी, म्हणजे खूप लोकांना झाल्यानंतर एक हर्ड इम्युनिटी नावाची इम्युनिटी येते की ज्याच्यामुळे हा आजार होत नाही. तर आता ही हर्ड इम्युनिटी कधी येते तर 80% वर लोकांना जेव्हा आजार होईल त्याच्यानंतरही हर्ड इम्युनिटी येत. मग ते आपल्याला परवडणार आहे का एवढी हर्ड इम्युनिटी? इतक्या लोकांना लागण होईपर्यंत नाही परवडणार आहे. आणि त्याच्यासाठी मग हा लॉकडाऊन की जिथं जास्त लोकांना होऊ नये, आपल्याला होऊ नये किंवा ही कमी कशी करावी हे बरेचसं आपल्या हातात नाही आहे. कारण हा आजार जो आहे हा वातावरणातून आपल्याकडे येतो आहे. पण आपण आता याला कमी रोकायचं कसं, रोखण्याची सोपी गोष्ट अशी आहे की आपण असं समजूया की ह्या पुढच्या अॅटमॉस्फिअरमध्ये ह्याच्यामध्ये पुढच्या माणसाला आजार झालेला आहे. तर आपला कसं टाळता येईल? आज तरी टाळण्यासाठी आपल्याकडे एकच इम्युनायझेशन आहे, ते म्हणजे मास्क. आपला जो मास्क आहे हा लावणे. मग आता आपण मास्कचं काय केलं आहे, आपण मास्क नक्की लावतो. नक्कीच डॉक्टर, थोडंसं मध्ये मी तुम्हाला थांबवते कारण फार महत्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन करतायत. पण एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर. हॅलो. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. प्रश्न विचारू. हा, नमस्कार सर. नमस्कार. 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण म्हणतो की लस तयार झालेली आहे आणि 95% किंवा 96% त्याचा प्रभाव आहे, तर 100% असं का म्हटलं जात नाही? याला काही कारण आहेत काय? का त्याच्याबद्दल संशोधन चालू आहे? दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्ती क्वारंटाईन होते तेव्हा घरातच जर क्वारंटाईन व्हायचं असेल तर त्या व्यक्तीला साबण सुद्धा वेगळा ठेवावा लागतो असं म्हटलं जातं. तर या बाबतीत आपण प्रबोधन करावं असं माझं मत आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जेव्हा शरीराची प्रतिकारक शक्ती जी वाढते ती प्रतिकारक शक्ती ब्लड प्रेशर किंवा डायबेटीस अशा आजारपणामुळे किंवा इतर काही आजारपणामुळे पण कमी होते. तर बऱ्याच वेळेला काही पेशंट हे ऍडमिट झाल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पाहण्यासाठी 2 दिवस वाट पाहिली जाते आणि मग नंतर त्याची ट्रीटमेंट चालू केली जाते. तर हे कितपत योग्य आहे? धन्यवाद सर.
नक्कीच. हा, आपले- धन्यवाद डॉक्टर, खूप छान प्रश्न आपले जे विचारले. प्रश्न आहेत पाडगावकर साहेब, त्याच्यात तुम्ही पहिल्यांदा असं विचारलंय की जी करोनाची जी लस आहे ती मार्केटमध्ये येत असताना ती 95% का म्हटलं जातं. तर मला असं वाटतं की मी व्हॅक्सिनवर पुढे सांगणारच होतो, पण याच विषयात तुम्हाला सांगून देतो की आपल्याकडे जे व्हॅक्सिन येणार आहे तर ते व्हॅक्सिन आपण बघतो की ऑक्सफोर्डचं व्हॅक्सिन आहे, ॲस्ट्राझेनेकाचं व्हॅक्सिन आहे, स्पुटनिकचं व्हॅक्सिन आहे, ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये हे व्हॅक्सिन येत असतं. आता हे व्हॅक्सिन कसं तयार होतं? 2 प्रकारे हे व्हॅक्सिन तयार होतं. ते आहे व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे काय की त्याचा जो व्हायरस आहे त्याची शक्ती कमी करून आपल्या शरीरात त्याला घातलं जातं, त्याला व्हेक्टर व्हायरस म्हणतो, व्हेक्टर म्हणतो आपण आपलं व्हॅक्सिन. दुसरं असतं आरएनए, म्हणजे त्या व्हायरसचा जो छोटासा पार्ट आहे तो आपल्या शरीरात घातला जातो आणि त्याच्यामुळे आपल्या पेशींना शिक्षण दिलं जातं. व्हॅक्सिन म्हणजे आपल्या पेशींना शिक्षण देणे, ह्याला व्हॅक्सिन म्हणतो. आता यामध्ये आपण जेव्हा बघतोय की हे जे व्हॅक्सिन आहे तर हे व्हॅक्सिन हे मोनोव्हॅलंट असतं, म्हणजे एकाच ह्याच्यावर काम करतं, बायव्हॅलंट असतं, ट्रायव्हॅलंट असतं किंवा क्वाड्रिव्हॅलंट आता आलं आहे. पण याच्यात पॉलिव्हॅलंट पण पुढे येऊ शकतं, असे प्रकारचे व्हॅक्सिन असतात. आता या व्हॅक्सिनमध्ये 95%च काम करतं आणि कमी जास्त करत नाही असं आपलं म्हणणं आहे. पण आतापर्यंतचे जितके व्हॅक्सिन आले आपल्याकडे मार्केटमध्ये, आपण पोलिओ नेहमी देत राहतो का? कारण ते काम जे करतं त्याचं एक पर्सेंटेज ठरलेलं असतं की इतक्या लोकांना ते मदत करेल आणि 95% हे खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्या पुढे 100% देईल का नाही याच्यावर संशोधन नक्की चालू आहे. तुमचं दुसरं म्हणणं होतं की आपल्या घरामध्ये जेव्हा क्वारंटाईन करतो तर त्याचं सगळंच वेगळं ठेवायचं आहे का? त्याचं सगळंच वेगळं याच्यासाठी ठेवायचं आहे की त्याच्या जे याच्यातनं जे फुफ्सामधनं नाकाद्वारे तोंडाद्वारे जे कोविडचे व्हायरस बाहेर येणार आहे तो तिथल्या सगळ्या वस्तूवर पडलेला असू शकतो आणि तो काही तास राहतो. आपण म्हटलंय काही ठिकाणी 8 तास राहतो, काही ठिकाणी 10 तास राहतो आणि म्हणून त्यांच्या वस्तू वापरणं हे आपल्यासाठी त्याच्यामुळं आपला त्याचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून ते वेगळं ठेवायची पद्धत आहे आणि ते वेगळं ठेवावं. आपला तिसरा जो प्रश्न होता तो होता की इम्युनिटी. तर आपलं म्हणणं असं होतं की इम्युनिटीमध्ये मधुमेह आहे किंवा हा आहे तर याच्यात इम्युनिटीचा वाट न बघता पहिले 2 दिवस त्याच्या तपासणीची वाट बघतात आणि मग त्याची टेस्ट केली जाते. त्याच्यानंतर उपचार केले जातात. तर कसं आहे बघा की आता हे याच्यापूर्वी होतं. आता आपण आलेल्या रुग्णांना जर चिन्ह लक्षणं असतील तर आपण त्याचं हे करतो, सिटी स्कॅन करतो. त्याच्या सिटी स्कॅन मध्ये जर आपलं सापडलं की फुफ्साला त्याच्यात झालेला आहे कोविड तर आपण त्याची वाट न पाहता त्यावर उपाय करतो. त्यामुळे हे काही काळापूर्वी हे सत्य होतं, आता हे सत्य नाही आहे. आता आपण चिन्ह लक्षणावरूनही आपण कोविडचे उपाय करतो आहे. म्हणजे हे डॉक्टर तुम्ही काय सांगत होता का? नाही, त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की इम्युनिटीचं काय, तर इम्युनिटीसाठी डॉक्टर साहेब एक गोष्ट अशी आहे की आपण डायबिटीज, आपला जो मधुमेह आहे किंवा आपला रक्तदाब आहे, आपले आजार हे नियंत्रित ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते नियंत्रित ठेवली तर इम्युनिटी कमी होत नाही, फक्त नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. यासोबतच डॉक्टर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनीच, म्हणजे की थोडं जरी आजार आपला बिघडला तर त्यावेळेला सध्या आपल्याला कोविड-19 हे सगळ्यात पहिलं आपण कारण समजून घेतोय आणि त्यामुळे जरा जरी आजार तुम्हाला दिसला तर तुम्ही टेस्ट करणं ह्या फार गरजेचे आहे. नाही, आता असं आपण पाहतो आहे की आपल्याकडे जेव्हा कोविड-19चा आजार होतो आपल्याकडे काय सवय झाली, ताप आल्यानंतर आपण एक 4-5 दिवस, आपल्या सर्वांना मला एक समजून सांगायचं आहे की आतापर्यंतचा येणारा ताप आणि कोविड-19चा येणारा ताप या 2 गोष्टीमध्ये फार मोठा फरक आहे. पहिला जो येत होता ताप, या तापामध्ये 1 महिना टायफॉइड सारख्या आजारात ताप आला तरी आपल्याला मृत्यू ओढवत नव्हता. पण यामध्ये तसं नाही आहे. जर 5 दिवस ताप आला तर 6व्या दिवशी त्यामध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याच्यात फुफ्साला लागण होते आणि त्याच्यात सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक स्टॉर्म निर्माण होतो, ज्याच्यामुळं आपल्या फुफ्सामधनं रक्तात जाणारं जे ऑक्सिजन आहे ते जायचं बंद होऊन जातं आणि पुढच्या 24 तासामध्ये त्या पेशंटचा मृत्यू होतो. आणि म्हणून बाकीचे ताप जे आहेत हे ताप आपला मृत्यूपर्यंत घेऊन जात नाहीत, पण हा जातो. आणि म्हणून ताप अंगावर काढणं याच्या एवढं धोकादायक कोविडमध्ये काही नाही आहे. आणि म्हणून जर लक्षण असतील तर ताबडतोब आपण गेलं तर यावर उपचार आहेत, मृत्यू निश्चित होत नाही. पण आपण 6व्या-7व्या दिवशी गेलात तर त्यावेळेस जेव्हा सायटोकाईन स्टॉर्म येतो, कारण या व्हायरसवर डायरेक्ट आपल्याकडे उपचार नसल्यामुळे मग अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपण अंगावर न काढता
कुठलाही ताप हा कोविड असू शकतो म्हणून दाखवून घेणं आणि त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि त्यावेळेला वेगवेगळे अँटीबायोटिक्स वापरले जातात, पण तोपर्यंत तुम्ही अजून त्या आजाराला मोठं करू नये हे आपल्या हातात आहे. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगतायत की माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे, पण आता एखाद्या व्यक्तीला एखादा ताप आला किंवा एखादा आजार आला, ते ही लक्षणं बऱ्याच वेळेला आपल्याला मिक्स दिसत आहेत आता, तर त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये आपली स्वतःची व्यवस्था कशी करावी जेणेकरून बाकीच्यांना ह्याची लागण होऊ नये? नाही, सुरुवातीला समजा ताप आला असेल तर घरामध्ये व्यवस्था करूच नाही. कारण ताप एक अशी गोष्ट आहे की समजा नाक गळत असेल किंवा घसा आला असेल तर घरात व्यवस्था करावी. हे बघा, कोविडचं लागण 3 प्रकारे होते. एक तर नेझल कोविड म्हणतो आपण, जो नाकामध्ये होतो. दुसरा आपला फॅरिंग्स, इथं जे आपला घसा आहे घशाचा असतो, आणि फुफ्फुसाचा असतो. तर ताप येतो तेव्हा फुफ्फुसाचा झालेला असतो तोपर्यंत ताप येत नाही. म्हणून अशा वेळेस आपण दवाखान्यात जावं. पण आपल्या नाकाचा झाला असेल, घशाचा झाला असेल, आपला असं वाटत असेल की घसा खरखर करतो, तर आपल्याला वेगळं राहावं, आपल्या घरात आपण वेगळं राहावं आणि त्याच्यानंतर तपासणी पण करावी. कारण घरामध्ये वेगळं राहून हा पुढे सौम्यच राहील असं सांगता येत नाही. म्हणून तपासणी करून घ्यावी. आणि असं केलं तर तुमचे स्वतःचं पण संरक्षण होऊ शकतं आणि कुटुंबाचं पण संरक्षण होऊ शकतं. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाची ही जी योजना आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी, ही एकच नाही तर ही सर्व प्रकारची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला झाला किंवा तुमच्या इतर घरामध्ये इतरांना झाला, त्यांनाही अशाच प्रकारचं करायचं. आणि घर लहान असतील तर आपल्याकडे सध्या 3,60,000 बेड महाराष्ट्रामध्ये आहेत. तर आपण जिथे म्हणाल तिथे आपल्याला जाऊन ऍडमिट होता येतं आणि उपाय घेता येतात. म्हणून आपली अडचण होणार नाही. फक्त एकच आहे की स्वतःहून अंगावर पाळू नका ते. आता मी दिवाळीत पाहिलं की तपासून घेत नव्हते लोक. का? कारण दिवाळी दवाखान्यात काढावं लागेल. असं न करता आपण कुठल्याही सणावार नेहमी येणार आहेत. आपण जर जिवंत राहिलो तर आपल्याला पुणे 100 दिवाळी पाहायला मिळतील. पण आज आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि आरोग्य हेच आपलं सण आहे, हेच आपलं धन आहे. प्रेक्षको, एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर बोलतात आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार, बोला. रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. बोला. डॉक्टर तात्याला लहाने सर, मी आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं कार्य याचा प्रथम पासून चाहता आहे. आपल्या कार्याला मी सलाम करतो. आपल्याला मी नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त भेटलेलो होतो आणि खूपच अप्रूप वाटतं मला नेहमी आपलं. माझे 2 प्रश्न आहेत लहाने सर आपल्याला. विचारा. पहिला प्रश्न माझा असा आहे लहाने सर की समाजात वावरताना करोनाबद्दल लोक असे मला काही दिसतात, निरीक्षणही मी करतो की मास्क न वापरणं, सॅनिटायझर न वापरणं किंवा सामाजिक अंतर पालन न करणं याबद्दल ते दक्षता घेत नाहीत. किंबहुना असंही जाणवतं मला की त्यांना अति आत्मविश्वास वाटतो का की आपल्याला कोरोना होणार नाही. अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? हा पहिला प्रश्न. दुसरं सर मला असं विचारायचंय की कोरोना लसीबद्दलच्या बातम्या आम्ही वर्तमानपत्रात वाचतो, प्रसार माध्यमात पाहतो, टीव्हीवरही पाहतो. तर हे लसीचं संशोधन चालू आहे. लस तयार होईल तेव्हा ती उपलब्ध होईलच. पण या लसीबद्दलचं संशोधन खरंच खात्रीशीर आहे का? त्याचा उपयोग खरंच होऊ शकेल का? कारण हे सगळं प्राथमिक चाललेलं आहे. तर याबद्दल काय केलं जावं? एक तज्ञ म्हणून आपण काय सांगाल सर? धन्यवाद आणि नमस्कार सर. धन्यवाद रवींद्रजी, छान प्रश्न विचारलेले आहेत. आपला जो पहिला प्रश्न आहे की आता जे आपण समाजामध्ये फिरत असताना की याची जी काळजी घेणं गरजेचं आहे की मास्क लावणं किंवा हात सॅनिटाईज करणं किंवा अंतर पाळणं हे पाळलं जात नाही. मी त्याच विषयावर होतो. पहिलं मास्क सांगत होतो. आपल्याकडे मास्क नक्की लावतो आपण. कशी लावतो? एक तर नाकाच्या खाली लावतो, म्हणजे आपल्या वरच्या ओठावर मास्क असते. असं का करतो हे मला समजलं नाही. कारण नाकातनं हे त्याचं म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्याच्यानंतर खाली आपली हानवटी आहे, इथं आपण मास्क लावतो. तर असं का करतो? कारण हे आपण इथं मास्क लावण्यात काही अर्थच नाही आहे. तर तसं करणं हे धोकादायक आहे. मास्कमध्ये नाक आणि तोंड ह्या दोन्ही गोष्टी मास्कच्या आत असल्या पाहिजे आणि त्याच्याशिवाय मास्क लावण्याला काही अर्थ नाही आहे. आपल्याला बोलायचं असेल, आपलं काही करायचं असेल तर मास्क मधूनच बोला. आणि कारण 4 माणसात आपण असाल तर आपण अंतर पाळा. ते पाळत नसेल तर त्यांना अंतर पाळायला सांगा, आपणही पाळा. आणि आपण जेव्हा जेव्हा कुठे आपला मास्क काढायचे असेल, मास्कला हात लावायचा असेल, सॅनिटाईज करा. हाताचं सॅनिटायझेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ज्या 3 गोष्टी आहेत, त्रिसूत्री, हे बघा, आज आपल्याकडे व्हॅक्सिन नाही आहे. मास्क हेच आपलं व्हॅक्सिन आहे व्हॅक्सिन येईपर्यंत. म्हणून मास्क ही व्हॅक्सिन म्हणून वापरा. एक. दुसरं,
आपलं अंतर ठेवा आणि हात साफ करा. तिसरी गोष्ट, मी आताच व्हॅक्सिन बद्दल माहिती दिली आहे की हे व्हॅक्सिन जे आहे हे येणार आहे का? हो, व्हॅक्सिन येणार आहे, हे निश्चित आहे. त्याचे सगळे जे आहेत ते ट्रायल जे आहेत ते चालू आहेत आणि त्याच्या ज्या काही ट्रायल संपतील त्याच्यानंतर येणार आहे. आणि हे सत्य आहे, हे जे काही आपण वर्तमानपत्रात वाचता ते चूक नाही आहे. फक्त येण्यासाठी किती कालावधी लागेल, ते किती कसं ते देता येईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपला पुढे चालून हळूहळू कळतील. पण आपण पाहतोय की ह्या लसी जेव्हा येतील, की ऑक्सफोर्डची लस आली तर ती साध्या फ्रीजमध्ये ठेवता येईल. पण फायझर कंपनीची लस आपण घेतली तर ती साध्या फ्रीजमध्ये ठेवता येणार नाही, कारण -70 डिग्री त्याला टेम्परेचर लागणार आहे. या बऱ्याचशा अशा अडचणी पुढे आहेत. पण लस येणार आहे, फक्त त्याच्यासाठी जे संशोधन आहे ते पूर्णत्वास गेल्यानंतर ती येईल. नक्कीच. आणि लसीचं जी एफिकेसी आहे ती सुद्धा पाळण्यात येते, ती सुद्धा संशोधनाची बाब आहे. पण आत्तासाठी हे आजार थांबवणं हे सध्या आपल्या हातात ते शस्त्र आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरलंच पाहिजे, तरच आपण टिकू शकतो. प्रेक्षक, अजून माहिती घ्यायची आहे की महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा कशी सज्ज आहे यावर डॉक्टर माहिती देतीलच. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे सर आपल्यासोबत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि काळजी यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, आपण पुढे विषयाकडे वळूयाच, पण एक फोन आलेला आहे. विजय राज बोलतायत आपल्याशी नांदेड इथून. नमस्कार विजयजी. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेब, माझा असा एक प्रश्न होता की कोरोना नाकावाटे आणि तोंडावाटे आतमध्ये जाऊ शकतो म्हणून आपण मास्क लावतो, पण डोळ्यावाटे ते जंतू आपल्या आतमध्ये प्रवेश करू शकतात का? आणि करू शकत नाही तर का करू शकत नाही डोळ्यावाटे आतमध्ये प्रवेश, डोळ्यावाटे, कानावाटे? बरं, हा माझा प्रश्न होता. हा, नाही, धन्यवाद विजय. आपला जो प्रश्न आहे, तर यापूर्वी जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा आपण असं म्हटलं होतं की डोळ्यावाटे पण हा विषाणू आपल्या डोळ्यामध्ये जाऊ शकतो, शिरकाव करू शकतो. आणि त्यासाठीच आपण जे काही शिल्ड लावतो आपल्या किंवा चष्मा लावतो, हे दोन्ही गोष्टी, चष्मा लावणं किंवा शिल्ड लावणं त्याच्यासाठीच आहे. पण डोळ्यावाटे जे शिरकाव होतो ह्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. कानामधनं ह्याचा शिरकाव सरासरी होताना दिसत नाही आहे. पण 95 ते 96% शिरकाव हा फक्त नाक आणि तोंड या दोन गोष्टीतनंच होताना दिसत आहे. आणि त्यामुळे या दोन गोष्टीला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे डोळ्यावर आपण चष्मा लावला नक्की चांगलं आहे, शिल्ड लावली नक्की चांगलं आहे, कारण डोळ्यातनं होत नाही असं निश्चित नाही, होतो, पण त्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. पण त्यामुळे आपल्या डोळ्याला सारखंच चोळत बसो असं करू नका. डोळ्यांनी पण होत असतो, म्हणून डोळ्याची काळजी घेत असताना समजा आपण डोळ्याला मास्क लावला तर आपण ह्या जगात वावरू शकू का? नाही वावरू शकणार. आणि म्हणून आपण डोळ्याला चष्मा लावण्याचं सांगत आहोत. चष्मा लावा किंवा शिल्ड लावा, त्याच्यामुळे डोळे सांभाळले जातील. नक्कीच. म्हणजे याद्वारे शिरकाव होऊ शकतो, पण तो आजार तितका भयानक नसणार आहे. पण त्याच्या आधी सर्वप्रथम मास्क लावणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, मास्क हे असं आपल्या सध्याच्या काळातलं शस्त्र आहे की ते प्रत्येकाकडे आहे, पण आपल्याकडे थोडंसं आपली जी संकुचितपणा येतो तो थोडासा असतो की अजूनही काही जण लाजताना दिसतात. खास करून ग्रामीण भागात आपण महिलांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं, हे लावून कसं बाहेर जाणार, आणि त्यावेळी फक्त पदर किंवा ओढणी वापरली जाते, तर ते योग्य आहे का? नाही, मी पाहतो ग्रामीण भागात, मला सर्वांना सांगायचं आहे की ग्रामीण भागातल्या ज्या स्त्री आहेत त्या मास्क लावताना थोडंसं त्यांना एक असं आपण म्हणूया की लाज वाटते म्हणूया, या सगळ्या गोष्टी करतात. नवीन आलेली गोष्ट आहे ती, स्वीकारणं कठीण जातं. मग त्याचा एक साडीचा पदर लावतो. पण मला हे सांगा, प्रत्येक वेळेस साडीचा पदर आहे तो इकडे तिकडे शरीरावर पडणार आहे, आणि तिथं पडलेले जे हे आहेत आपले विषाणू आहेत ते पुन्हा आपल्या तोंडावर येणार आहेत. म्हणून जी गोष्ट फक्त ज्याच्यासाठी तयार केली आहे तर तिथंच ती वापरली पाहिजे. की आपला जो पदर आहे किंवा ह्या सर्व गोष्टी आहेत किंवा ओढणी आहे, हे ओढण्यासाठी शरीरावर टाकण्यासाठी तयार केले, कारण ते शरीरातले विषाणू आपल्याकडे आणू शकते, म्हणून मास्कच लावली पाहिजे. आता मग मास्कला लाजायचं का? नाही लाजला पाहिजे. का? जर आपल्याला आजारापासून सांभाळता येत असेल तर त्याची लाज बाळगण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून मास्क खेड्यातल्या लोकांना मला समजावून सांगायचे, मास्क लावाच. दुसरी गोष्ट मला सांगायची की लहान बाळ जे आहेत त्यांना आजार फार सिरियस होत नाही, माइल्ड होताना दिसत आहे, पण ते कॅरियर असतात, त्यांच्याकडनं त्यांच्या घरामधल्या लोकांना होऊ शकतो. आणि म्हणून आपण जेव्हा त्यांना बाहेर घेऊन जातो त्यांना मास्क लावा. वाटलं तर त्यांना रंगीबेरंगी मास्क द्या, आणि रंगीबेरंगी दिल्या तर ते खुश होऊन जातील. पण आपण त्यांनाही मास्क लावल्या पाहिजे. आणि मास्क हे बघा,
आपला आजारापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या हातात असणारे फक्त 3च अस्त्र आहेत आणि त्याच्यामधलं मास्क हे सर्वात मोठं अस्त्र आहे. आणि म्हणून मास्क जे आहे घरातून बाहेर पडले की लावा आणि घरात येईपर्यंत ठेवा. घराच्या बाहेर ते काढूच नका. कुठल्याही मित्रांनी चहा दिला तर ते चहा नाही आहे, विषाणू आहेत, घेऊ नका. कुठल्याही मित्रांनी जेवायला दिलं घेऊ नका. आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊ नका, त्यांना आपल्या घरी येऊ देऊ नका. कारण थोडे दिवस हे बाळगणं गरजेचं आहे. आणि एकदा आपण याच्यातनं बाहेर पडलो तर पुन्हा आपण 100 वर्षे जसं केले तसंच पुढे करायचं आहे. पण आज तरी याची भीती न बाळगता आपण मास्क घाला, अंतर ठेवा, घरामध्येही थोडं लांब बसा आणि त्याचबरोबर आपले हात जे आहेत ते सॅनिटाईज करा. नक्कीच. आणि चहा असेल, जेवण असेल किंवा समारंभ आहेत, हे प्रलोभन आहेत आणि ही प्रलोभनं आपली टाळली पाहिजेत. तेव्हा जाऊन पुढे आपण या आजारावर मात करू शकतो. आपण एक फोन घेऊया. श्रीकांत सोनावणे बोलतायत आपल्याशी कल्याण येथून. नमस्कार श्रीकांतजी. हॅलो. मला प्रश्न विचारायचा डॉक्टरांना. बोला श्रीकांत, बोला. मी कल्याण बोलतोय. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की घरातल्या घरात लोकांनी मास्क वापरणं गरजेचं आहे का? दुसरी गोष्ट अशी आहे. हा बोला. दुसरी गोष्ट अशी की बाहेरून काही लोक जेव्हा येतात तेव्हा सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे का? बरं, ठीक आहे. धन्यवाद श्रीकांतजी. योग्य आपण श्रीकांतजी, तुमचा जो प्रश्न आहे, घरातल्या घरामध्ये जर आपल्या कुणाला लागण झाली नसेल तर घरातल्या घरामध्ये बाहेरून येणारा जो मनुष्य आहे, आपल्या घरातला जो बाहेर गेला होता, त्यांनी घरात मास्क घालून यायचंय आणि स्वतः त्याचे कपडे जे आहेत ते धुवायचे, आंघोळ करायचे आहे. स्नान केल्यानंतर मग घरामध्ये यायचंय. स्नान करत असताना आपला जो उघडा भाग आहे, डोकं किंवा चेहरा, याला जवळपास 30 सेकंदापर्यंत साबण लावून ठेवायचा आहे. ते ठेवल्यानंतरच मग ते जे विषाणू आहेत त्यांचा मृत्यू होतो. फक्त असंच घाईघाईत साबण लावायचं नाही आहे. आणि मग ते घरामध्ये त्यांना लक्षणं नसतील आणि घरात कोणाला लक्षण नसतील तर मास्क लावायची गरज नाही. आता आपल्याकडे जे लोक येणार आहेत त्यांना मात्र घरामध्ये मास्क लावल्याशिवाय प्रवेश देऊ नका. कारण त्यांनी मास्क लावलेला नसेल तर त्यांचा आपल्याला घरामध्ये तसा संसर्ग होऊ शकतो. आणि म्हणून त्यांना घरात घेत असताना त्यांनी मास्क लावलेला असावा, एवढं मात्र निश्चित. नक्कीच. आणि याद्वारे अनादर नाहीच होणार आहे, कारण त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेऊन त्यांच्याबाबतचा आदर आहे तो व्यक्त करत आहात. डॉक्टर, बऱ्याच गोष्टी ह्या शिकण्यासारख्या आहेत आपल्याला सध्याच्या काळात आणि बऱ्याच सवयी या लावून घ्यायच्यात. कारण कोविड सोबत जगण्याची जी आपली सध्या स्पर्धा चालू आहे ती कोविड सोबत कसं जगायचंय, अगदी काही वर्षांसाठी तरी या सवयी बाळगल्या पाहिजेत. डॉक्टर, या सवयी ज्या आहेत त्या किती वर्षपर्यंत अजून आपल्याला स्वीकाराव्या लागतील? मला असं वाटतंय की कोविड जो आजार आहे याच्याबरोबर आपल्याला याच्यापुढे कमीत कमी 1 वर्षभर तरी राहावं लागेल. आणि वर्षभर राहत असताना आपण ह्याला कंटाळला नाही पाहिजे. कंटाळा न करता आपल्याकडे काय होतं की सवयीच्या आतापर्यंतचा भाग आहे, त्यामुळे कंटाळा न करता आपल्या सध्यामध्ये बदल करून घ्या. काय बदल करून घ्या? तर असे बदल करून घ्या की आपलं जीवन जे आहे, आपण कपडे घालतो ना, सगळे कपड्याचाच एक भाग म्हणून मास्क घ्या. कपड्याचा वेगळा भाग समजूच नका, तो आपला एक भाग आहे. त्यानंतर आपण बाहेर जातो ना, तर कुठलाही मनुष्य आपल्या जवळ आल्यास अंतर हा आपला एक नेहमीचा एक ठेवून द्या. आणि ऑफिसमध्ये जाताना, घरी जाताना, कुठेही जाताना, घरामध्ये करताना आपले हात सॅनिटाईज करा. आपण या गोष्टी जर यांच्या बरोबर जगायचं ठरवलं तर आपला स्वतःचाही आपण आपल्यालाही होणार नाही, इतरांनाही होणार नाही, सर्वांना आपण त्याच्यापासून दूर ठेवू शकू. पण आपल्याला हा भाग म्हणून आपल्याला जगावं लागेल. आणि ते जगण्यासाठी कमीत कमी पहिलं हे वर्ष तरी, कारण आपण आता समजा उद्या इम्युनायझेशन आलं, व्हॅक्सिन आलं, त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि म्हणून आपण एक सवय करून घेऊया. कारण आता ह्या 9 महिन्यात आपण शिकलो आहे की हा आजार कसा आहे, प्रत्येकाला हा आजार माहिती झाला आहे. तर त्याच्याबरोबर जगणं हे एकच त्याच्यावर उपाय आहे. नक्कीच. आणि त्या योग्य पद्धतीने त्या ज्या सवयी आहेत त्या लावून घेतल्या पाहिजे, त्या विसरल्याच नाहीत पाहिजे. डॉक्टर, जसं तुम्ही आता वॅक्सिन्स म्हणाला, हे वॅक्सिन्स दिल्यानंतर सुद्धा ती जी इम्युनिटी आहे त्या वॅक्सिन्सची किती काळपर्यंत राहू शकते? नाही, आता याच्यावर तर संशोधन चालू आहे. कारण त्याच्यात कसं असतं, एक आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडी तयार होतात, तर आता आपण पाहिलं की IgG, IgM आणि IgA अशा 3 प्रकारच्या अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार होतात. तर ह्या अँटीबॉडी नंतर एक टी सेल असतो, तो तयार झाला म्हणजे त्याच्याशी त्याच्या शरीरातलं जे क्वारेल आहे ते प्रतिकार केला, त्याला टी सेल.
आणि ह्याच्यानंतर एक न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी असते की ती न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी म्हणजे हे आपल्या शरीरात किती दिवस राहतात तितके दिवस ते न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी तेवढ्यात जर त्यांचा संसर्ग झाला तर त्यांच्यावर ते त्याचा हल्ला करू शकतात. तर ही 5 महिन्यापर्यंत ही न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये राहते असं आतापर्यंतचं संशोधन आहे. आणि म्हणून आपण जेव्हा इम्युनायझेशन देऊ तर इम्युनायझेशन देत असताना आपण एक बूस्टर पण देतो 29व्या दिवशी. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत निश्चितच आपल्याला तो आजार होणार नाही आहे. पण तो किती दिवस कायमस्वरूपी होणार नाही याचं मात्र संशोधन संपूर्ण झाल्याचं सांगता येणं शक्य आहे. पण आज मात्र इतक्यापर्यंत त्याचं आपल्याला निश्चितच त्याच्यापासून संरक्षण मिळेल. नक्कीच, म्हणजे आपणही त्या संशोधनाचा एक भाग असणार आहोत. आणि प्रेक्षको, त्यामुळेच आपण या सवयींवर इतका भर देतोय की वॅक्सिन्स आल्यानंतर सुद्धा या सवयी तुमचा पूर्णपणे बचाव करू शकतात. डॉक्टर, आता दुसऱ्या लाटेविषयी आपण चर्चा करतो, पण अशा किती लाट येऊ शकतात? नाही, आता यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की एक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे असलेले अँटीबॉडीज, तर ही अँटीबॉडीज आपल्या शरीरात सध्या 30% ते 60% पर्यंत लोकांना अँटीबॉडीज एका पहिल्या याने आल्यात आपल्याकडे. जेव्हा ना पहिल्या वेव्ह मध्ये इतक्या आल्या, आता दुसरी वेव्ह जर आपल्याकडे आली तर आपण असंच गृहीत धरलं तर पुढच्या 30% लोकांना नक्कीच येईल. आणि जर आली तर मग ते 80% लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तितक्यापर्यंत पोहोचली तर मग हर्ड इम्युनिटी येईल. म्हणून दुसऱ्या वेव्ह नंतर तिसरी वेव्ह येणार नाही असं आपण आज ठरवू शकतो. पण दुसरी गोष्ट कशी आहे की पण हे असं झालं नाही तर तिसरी वेव्ह पण येऊ शकते. आणि म्हणून हा आजार आपल्या बरोबर जसं आता हा 9 महिने राहिली पहिली वेव्ह, दुसरी 9 महिने आणि तिसरी 9 महिने, अशा प्रकारे हा 1.5 वर्षे ते 2 वर्षे आपल्या बरोबर हा आजार राहू शकतो. त्याची आपल्याला मानसिक तयारी करावी लागेल. आणि ही मानसिक तयारी करत असताना दुसरी वेव्ह येऊ द्यायची नसेल आपल्या घरात. आपल्या घरात आली नाही तर आपल्या राज्यात येत नाही, आपल्या राज्यात आली नाही तर आपल्या देशात येत नाही. त्यासाठी आपण स्वतःचं संरक्षण करावं. आणि ते जर केलं तर आता मी पाहतो की मी स्वतः ट्रेननी जाऊन आलो, फक्त याच्यासाठी गेलो होतो की तिथे किती म्हणजे आपल्याला किती हे आहे, म्हणजे किती काळजी घेतली जाते. आपण मास्क काढून बसतो असं नाही व्हायला पाहिजे. आपण कुठेही बसलो तरी मास्क लावलाच पाहिजे. दुसरी गोष्ट कशी आहे की हा आजार मला होणार नाही हा जो आपल्याकडे हा भ्रम आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स काढून टाकला पाहिजे. आपलं वय किती असेल तरी हा आजार होऊ शकतो, की हा सौम्य स्वरूपाचा होईल. तो एखादा सिव्हिअर किंवा रौद्र होणार नाही, पण होणार आहे. पण आपण आपल्या घरांना हा आजार देऊ, घरातल्या लोकांना देऊ शकतो. त्यामुळे आपण बाहेर निघाल्यानंतर बाहेर पडत असताना गर्दी कमी करावी. पाहिलं मी बसमध्ये बसतात, मी एका बसमध्ये जाऊन पाहिलं तर बसमध्ये खूप मोठ्या सीट होत्या, पण सगळे दोघं बसले होते आणि बाकी मागच्या सीट मोकळ्या होत्या. ते दोघांनी न बसता रिकाम्या जागेवर बसावं असं मला वाटतं. म्हणजे आपण कसं आहे की आपला एकत्र राहण्याचा जो आतापर्यंतचा स्वभाव आहे हे कृपया बदला. आपण एकत्र, समजा आपण वेगळे बसलो तर चालतंय, म्हणून घरी प्रवास करत असताना रिकाम्या जागा असतील तर रिकाम्या जागी बसा, आणि रिकाम्या नसतील तर नाईलाजाने तुम्हाला बसावं लागेल. पण रिकाम्या जागा असतानाही आपण एकत्र बसणं हे धोकादायक आहे. दुसरं म्हणजे मास्क बोलत असताना असं खाली करणं धोकादायक आहे. आपण दोघं एकमेकाला बोलत असताना मास्क धोकादायक आहे खाली करणं, कारण आपण बोलत असताना देखील हे विषाणू बाहेर येत असतात. कोणाला मध्येच शिंक आली तर खूप मोठ्या प्रमाणात येतात, मध्येच खोकला आला तर खूप मोठ्या प्रमाणात येतात. एक खोकला आणि एक शिंक पुढे बसलेल्या 20 लोकांना संसर्ग देऊ शकतो. आणि त्यामुळे आपण आपला मास्क खाली न घेतला तर आपण सर्वांना त्याच्यापासून संरक्षित करू शकू. आणि म्हणून आपण आज तरी या गोष्टीचा फार विचार करण्याची गरज आहे. म्हणून एक सांगितलं तुम्हाला की अँटीबॉडीज जे आहेत त्याचा विचार करा, आणि दुसरा मास्क. अँटीबॉडीजमुळे आजार जो होणार आहे आपल्याला, पण तो सौम्य अँटीबॉडीज असताना होणार नाही, आणि मास्कमुळे होणार नाही. 2 गोष्टी आपलं संरक्षण करू शकतात. आणि म्हणून सेकंड वेव्ह येत असताना 2 गोष्टी आपला काळजी घेणार आहेत. एक आहे अँटीबॉडीज, त्या कुणाला आहेत आपल्याला माहित नाही, पण मास्क आपल्याला आहे हे माहिती आहे. तर तसं केलं तर आपण निश्चितच ह्या सेकंड वेव्हला चांगला सामना करू शकू आणि सौम्य प्रमाणात सेकंड वेव्हला आणू शकू. पण जर आपण असंच चालू ठेवलं तर ती पुन्हा तीव्र येऊ शकते. आणि म्हणून मास्क लावा, मास्क लावा, मास्क लावा आणि आजार टाळा. नक्कीच. प्रेक्षको, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जनजागृती आहे, आणि यासाठीच हे माध्यम आहे. या माध्यमांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आपल्याला डॉक्टर एक फोन आलेला आहे. गणेश बोलतात आपल्याशी भाईंदरीतून. नमस्कार गणेशजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मास्क लावायचे दुष्परिणाम काय आहेत? अच्छा. आणि त्यांनी कोरोना होऊ शकतं का?
एवढं विचारा फक्त. ओके. मास्क लावायचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत. मास्क लावल्याने आपल्या शरीरामध्ये, हे बघा, आपण जपानमध्ये जा, जपानमध्ये कुठलाही आजार नसताना 80% लोक मास्क लावून जीवन जगतात. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर त्यांनी ते स्वीकारले. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर त्यांनी काय केलं, स्वीकार केला ना ह्या पद्धतीचा. मग मास्क लावल्यानंतर आपण पाहतो जपानी लोकांचं आयुष्य खूप जास्त आहे, असं नाही की कमी आहे, खूप जास्त आहे ना. मग आता हे जर ते जपानचे लोक करू शकतात तर आपण का नाही करू शकणार. म्हणून मास्क लावण्याचे दुष्परिणाम नाही आहेत, हे जपानने सिद्ध केलं आहे. आणि म्हणून आपल्याला मास्क लावण्याचे दुष्परिणाम नक्कीच नाही आहेत. आपण मास्क लावला पाहिजे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये हवा कमी येईल, हवा जास्त येईल, हे काही मनातलं काढून टाका. मास्क लावल्यानंतर जे काही फिल्टर होऊन आपल्या शरीरात हवा जाणार आहे ते नक्कीच जाणार आहे. म्हणून मनातले सगळे जी भीती आहे ते काढा. मास्कचे काही दुष्परिणाम नाही आहेत, इतकं निश्चित सांगतो. उलट मास्क लावल्यानंतर स्वच्छ हवा, आपण पाहतो बरेचसे जैन मुनी आहेत किंवा हे सर्व मास्क लावून जातात. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की मास्क ही अशी गोष्ट आहे, पवित्र गोष्ट आहे, तर तशी तुम्ही लावायला काही हरकत नाही. अगदी उत्तम शब्द डॉक्टर तुम्ही वापरला. पवित्रता, इतकी खरीच पवित्रता जसं आपण देवाधर्माबाबत एखाद्या गोष्टी बाळगतो तशीच ती गोष्ट आपण बाळगली पाहिजे. डॉक्टर, आता यंत्रणा कशी सज्ज आहेत, कारण आपलं सज्ज असणं हे आपलं काम आहे. आपल्याकडे जी यंत्रणा खूप चांगल्या प्रमाणात सज्ज आहे, कारण आपले माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की मोठे मोठे रुग्णालय उघडले आणि फॅसिलिटीज उघडल्या. त्याचबरोबर आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा आपल्याकडे फक्त 23,000 खाटा होत्या महाराष्ट्रामध्ये. आज आपल्याकडे 3,60,000 खाटा आहेत. आपण तेव्हा पाहिलं की आपल्याकडे व्हेंटिलेटरची संख्या खूप कमी होती. आज आपल्याकडे व्हेंटिलेटरची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून आयसीयूचे बेड, त्याच्याप्रमाणे व्हेंटिलेटर्स, त्याच्याप्रमाणे ट्रेनिंग, आपल्याला आता नवीन नवीन ज्या गोष्टी निघाल्या त्याचं सगळं ट्रेनिंग, कारण सुरुवातीला हा आजार नवीन होता आणि त्यामुळे जे आरोग्य वर्कर आहेत त्यांना म्हणजे सगळं समजण्याला वेळ लागला. तर आता हे सर्व लोक ट्रेन केले आहेत, त्यांची ट्रेनिंग झालं आहे आणि नवीन नवीन लोकांची भरती करून ठेवली आहे आज. आणि या सर्वमुळे आज आपण 3,60,000 लोक एका दिवशी ऍडमिट करू इतकी आपल्याकडे सध्या यंत्रणा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे 409 लॅबोरेटरी आहेत ज्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्याच्या तपासण्या करू शकू. आणि पूर्वी तपासण्या होत नव्हत्या, दुसरी आता तपासणीची किंमत पण कमी झाली आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतः देखील ती तपासणी करून घेता येईल. त्याचबरोबर शासनाने नियंत्रण केलं आहे की खाजगीमध्ये जर तुम्ही दवाखान्यात गेलात कुठल्याही मोठ्या, तर तिथंही तुम्हाला शासनाने नियम ठरवून दिले आहेत, तेवढ्याच किमतीत तुम्हाला उपाय घेता येतात. महाराष्ट्र शासन हे पहिलं शासन आहे की जिथं खाजगी रुग्णालयाचे आयसीयू बेड, खाजगी रुग्णालयाचे 80% बेड हे ताब्यात घेऊन त्या सर्वांना त्यांच्या किमती नियंत्रित केल्या, लॅबच्या किमती नियंत्रित केल्या, त्यात लागणाऱ्या जे आपला पीपी किट आहेत, लागणाऱ्या जे आपल्या मास्क आहेत याच्या किमती नियंत्रित केल्या. म्हणून मला असं वाटतं की इतकं सुंदर असे वैज्ञानिक निर्णय घेणारं महाराष्ट्र शासन आहे. आणि आज आपण याच्यासाठी संपूर्णतः आपली तयारी आहे. दुसऱ्या वेव्ह येऊ नये हे मात्र निश्चित, पण त्याच्यासाठी आपण थांबलो निश्चित नाही आहे. आपण ऑक्सिजनचे बेड तयार केले आहेत. आपण कुठेही जा, आपल्याकडे ऑक्सिजनचे सिलेंडर कमी पडायचे म्हणून सगळीकडे ऑक्सिजनचे टँक लावले आहेत आणि ऑक्सिजनचे टँक लावून प्रत्येक ठिकाणी 400, 500, 1000 असे बेड आपल्याकडे तयार केले. जितके बेड आहेत त्यांना सर्वांना ऑक्सिजन लावण्याचं काम सुरू आहे आणि संपत आलेलं आहे. त्यामुळे ऑक्सिजन, त्याच्यानंतर व्हेंटिलेटर, ट्रेनिंग, हेल्थ वर्कर्स, या सर्व गोष्टीला ज्या काही पाहिजे त्याला तोंड देण्यासाठी ह्या सर्व गोष्टीने आपण आज तयारी ठेवलेली आहे. फक्त तुमची तयारी महत्वाची आहे, तुम्हाला होऊ नये म्हणून. तुम्ही आमच्याकडे येऊ नये ही माझी देवाकडे प्रार्थना, आणि तुम्ही येऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी असं मला वाटतं. तर तुम्ही निश्चितच घ्याल आणि या सर्व गोष्टीची तुम्हाला गरज पडणार नाही. नक्कीच. आणि प्रेक्षको, डॉक्टरांनी जसं सांगितलं की खरंच ही जबाबदारी सर्वप्रथम तुमची आहे आणि तुमची जबाबदारी जर तुम्ही स्वीकारली तर पर्यायाने आपण म्हणू शकतो आपल्या देशाची सुद्धा काळजी आपण वाहत असतो. प्रेक्षको, नक्कीच आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची काही माध्यमं आहेत, त्याद्वारे तुम्ही आम्हाला कळवू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे मेल करू शकतात. याशिवाय ट्विट करू शकतात @ddsahyadri. प्रेक्षको, नक्कीच हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पण सर्वप्रथम अगदी हा आजार आपण म्हणू शकतो की हा आजार जाण्यासाठी आपल्या हातात शस्त्र आहे. डॉक्टर, अगदी एका वाक्यात आपण काय सांगणार आहात? नाही, आपल्या हातात शस्त्र आहे ते म्हणजे मास्क लावण्याचं शस्त्र आहे. तेवढं फक्त शस्त्र वापरा आणि हे त्रिसूत्री पाळा
आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी इतकं आपण पाळलं तर ह्या आजारापासून आपलं स्वतःचं संरक्षण करणार आहेत आणि राज्याचं करणार आहेत. तुम्ही नक्की पाळालच असं मला माहित आहे आणि तुम्ही सगळे महाराष्ट्रीयन जी माणसं आहेत ते नक्कीच असं करत असतात. तुम्ही करालच. तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणजे प्रतिबंध करणंच हे सगळ्यात मोठं असं आपलं औषध आहे आणि हे प्रतिबंध करणं सध्या आपल्या हातात आहे. हे औषधं, ही आयुधं ही तुमच्याकडे आहेत. त्याचा योग्य वापर केला तर कोरोनासारख्या आजाराला आपण दूर करू शकतो आणि किंबहुना आपल्याला तो लवकरात लवकर दूर करायचा आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. अगदी वेळात वेळ काढून आलात. त्यासाठी आमच्या दूरदर्शन, आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि आरोग्य संपदातर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.